सर्व पत्रकार बांधवांना जय शिवराय, नमस्कार. आज श्रमिक पत्रकार संघ पुणे आपल्या सर्व पत्रकारांना भेटण्यासाठी आम्ही आलो आहे. तुम्ही खूप आम्हाला या आंदोलनाच्या काळात सगळ्यांना सहकार्य केलं, साथ दिली. तुमचे मराठा समाजाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं मनापासून मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आम्ही तुमचे आभारही मानतो. आमचा प्रश्न खूप वर्षापासूनचा होता, त्याला वाचा फोडण्यासाठी आता मराठा आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात होता. अंतरवालीपासून मुंबईपर्यंत जाईपर्यंत मुंबईच्या वेशीवरच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न एका शब्दामध्ये थांबलेला होता. ज्या 54 लाख नोंदी मिळाल्या मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या म्हणजे कुणबी असलेल्या, त्या आता 57 लाख आहेत आणि 39 लाख नोंदी वाटप केल्या. ज्या 39 लाख प्रमाणपत्र दिलेत, आमचं म्हणणं होतं की जे परिवार आहे त्याचे परिवारातील नातेवाईक यांनाही तातडीनं ते वाटप करा. म्हणजे 54 लाख 57च्या ऐवजी 54 लाख जरी धरले, एकाला 5-5 दिले तरी 2 करोड मराठा आरक्षणामध्ये जातो आहे. आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी गणगोतातील सगळे सोयरे यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं. त्याची व्याख्याही आपण केली होती की पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार लग्नाच्या सोयरिके जुळतात ते सगळे सोयरे, त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या मराठा बांधवांची नोंद मिळाली त्याच नोंदीच्या आधारावरती देण्यात यावं. या मागणीसाठी मुंबईपर्यंत मराठा समाज लाखो करोडच्या संख्येनं गेला आणि सरकारनं राजपत्रित अध्यादेश 27 जानेवारीला मुंबईच्या वेशीवरच काढला. मुंबईत जाण्याचीही मराठ्यांना गरज नाही पडली. हा मराठा समाजासाठी आणि गोरगरीब गरजवंत मराठ्यांसाठी हा 70-75 वर्षातला पहिला मोठा कायदा आहे. आणि मराठ्यांच्या पोरांनी सांगितलं होतं की आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि येताना शांततेत आरक्षण घेऊनच येणार. कायद्याचा अध्यादेश झाला, अधिसूचना निघाल्या म्हणजे आरक्षणच घेऊन आले. आता येत्या 15 दिवसात त्याचं कायद्यात रूपांतर होईल आणि घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण मिळणार. हा मराठा समाजाचा प्रचंड मोठा विजय. याचबरोबर त्या दिवशी दिवाळी पण मराठा समाजानं गुलाल उधळून साजरी केली. आता आणखीन एक महादिवाळी होणार आहे. त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं सगळ्या सोयऱ्यांच्या की महाराष्ट्रात महादिवाळी, आणि आम्ही म्हणतो तसं करतो. या भारतात आणि महाराष्ट्रात पुन्हा अशी सभा झाली नसेल इतकी प्रचंड मोठी विजय सभा त्यानंतर होणार. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं असलं आपण विचारावं. तुम्ही स्वीकारल्यापासून आंदोलनाबद्दलची माहिती तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून मागत आलेला आहात, पण मनोजदादा पाटील हे नेतृत्व घडलं कसं त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं. त्यामुळे तुमचा प्रवास सुरुवातीचा कसा होता, तुम्ही कुठून आलात, तुमचं पार्श्वभूमी काय आहे, तुमचं शिक्षण काय झालं, यापूर्वी तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित होतात का, हा सगळा तुमचा थोडासा इतिहास थोडक्यात सांगा. नाही, प्रथम मी नेतृत्व हातात नाही घेतलं. सगळ्यात अगोदर तिथंच माझ्या मराठा समाजानं मला स्वीकारलं. मला नेतृत्व नको होतं. मी पोरं बघत होतो, मला फोन येत होते की एका टक्क्याहून जर एखादं लेकरू हुकलं तर त्याच्या वेदना किती, त्याला किती त्रास होतो. एखाद्या मुलीचा नंबर एखाद्या टक्क्याहून हुकला, त्या अधिकारी होता राहिला, त्यांचे ते वेदना ऐकायला. म्हणून नेतृत्व नको, पण आपण आंदोलन केलं पाहिजे, पण प्रामाणिक केलं पाहिजे. आपल्याला कोणी डाग नाही लावला पाहिजे की दुकानदारी चालू केली आणि पैसे जमा करायला लागलं, कोणाच्या हाडलात फुकट जेवून खायला लागलं त्या मराठ्यांच्या नावाखाली, किंवा कोणाला काही पण कामं सांगायला लागला, विनाकारण पैसा जमा करायला लावायचा काही गरज नसतानाही. म्हणून आपण ह्या प्रकारात नाही पडायचं. पार्श्वभूमी सांगायचे ठरले तर मी एक शेतकऱ्यांच्या घरातला पोरगा आहे. कारण मला काय राजकीय वारसा असलं काय गोष्टी नाहीत. मात्र 20-22 वर्षापासून मी सारखा समाजाचं काम करतो. आज इथं मी मोकळ्या मनानं बोलायला लागलो. इतकं मोकळं मी पण बोलत नाही कधी, परंतु मला खरंच कसलाच वारसा नाही आहे आणि हे तपासलं आहे सुद्धा. ज्यावेळेस ते येवल्याचा माणूस म्हणला
हे 5वी शिकलेला आहे. त्या दिवशी त्याच्या अगोदर 3 दिवस सरकारनं शोधलं होतं की मी सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. मी 12वी शिकलेलो, परंतु विश्वास नव्हता की सगळ्या प्रश्नाचं उत्तरं देतोय. याचा अर्थ हे खूप शिकलेला पाहिजे. सरकारनं 2-3 दिवस याच्यात घातलेत मी किती शिकलेला आहे. मला काय अशी पार्श्वभूमी नाही आहे. फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचले. जे आहे ते तुमच्यासमोर म्हणतोय. मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे. एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं आहे. तात्काळ म्हणजे लगेच. एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. तात्काळ याचा अर्थ लगेच. तुम्ही 15 दिवसांनी नेलं ते मरून जाणार आहे. तसं तात्काळ आम्ही शोधलं की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर आरक्षणा विषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे. आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली. 123 गावं ही 11 तालुक्यातले आम्ही एकत्र केले आणि त्यांना सांगितलं 100% तुम्हाला बाहेर पडायला लागेल. एवढ्या वेळेस विश्वास ठेवा. समाजात एक असं नैराश्याचं वातावरण गेलं होतं की इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आला तेव्हा काय झालं नाही ना, आता हे एकटं काय करणार. एक तर मी बारीक दिसतो त्याने माझ्यावर कोणी भरसा आठवायला. पण ते एकत्र करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळेस फक्त तुम्ही उभा राहा. मराठ्यांचा आरक्षणाचा लढा कसा कडे जात नाही आपण बघू. आणि गोदापट्ट्यातले 123 गावं उभा राहिले आणि 29 ऑगस्टला 2.5-3 लाख लोकांचा कार्यक्रम झाला. तिथून खरी ही धग पूर्ण राज्यभर पसरली. अंतरवाली सराटीमध्ये जे आंदोलन सुरुवातीला तुमचं उपोषण सुरू होतं त्यावेळी जो हिंसाचार घडला किंवा तो लाठीमाराची घटना घडली वगैरे, तो या सगळ्या आंदोलनाचा टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणता येईल का? कारण ज्या गतीनं आंदोलन म्हणजे पुढे गेला आणि आज कुठल्या तरी अंतिम याच्यापर्यंत आलेला आहे, त्या गतीनं झालं नसतं कदाचित. नाही, त्याला आम्ही नाही टर्निंग पॉईंट म्हणू शकणार. कारण आपल्या आईचे बहिणीचे डोके फोडून घेऊन टर्निंग पॉईंट किंवा आरक्षण आम्हाला इतकं पण महत्त्वाचं नव्हतं. कारण ते विषय काढला ना तर दादा ज्यांनी बघितलं त्यांनाच माहिती कशा मुंडक्यावर ते पाय दिलेले होते, ती मार कसा होता, कशा प्रकारच्या गोळ्या लागल्या, किती आई बहिणीचे डोके फुटले की ज्यांना घर सोडून कधी या कुठं गेल्या नव्हते. त्यांचे काहीचे पूर्ण नाकं तुटले होते, काहींचे कान अर्धे तुटले होते, डोक्यात 34 टाके होते. हे त्यांनी कधीच बघितलेलं नव्हतं. अशा घरातल्या काही तिथं महिला होत्या. तिथं का आल्या त्या? गोदापट्टा एक केला आणि त्यांना वाटलं भारत देशात आमरण उपोषणा इतकं शांततेचं आंदोलन असू शकत नाही, म्हणून ते त्यात सहभागी झाले होते आणि शांत बसलेले होते. मी खरंच सांगेन, मी कधी खोटं सांगतो, खरं सांगतो. चूक असली ना तर आम्ही मान्यच करतो आमची चूक आहे, कधी पण. आजच नाही, मला काय देणं घेणं नाही, सजा जरी लागली तरी पण आम्ही खरंच बोलतो. काही कारण नव्हतं. अगोदरच्या रात्री ते 400-500 जण पोलीस आले. पण त्याच्या अगोदर एक दिवस असं झालं होतं 29 तारखेला की एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब माझ्याकडे आले. ते म्हणले 2.5-3 लाखाचा शहागडला जो आम्ही आंदोलन केलं होतं सगळा मॉब बिथारलेला होता. ते फक्त माझ्याकडे आले. ते म्हणले काही करा, यांना फक्त शांत करा. नसता आमच्याकडे असून 2 ते 2.5 हजार इथला फोर्स आहे, खूप काही होऊ शकतं. एका शब्दात सांगितलं तुम्ही घराकडे जायचं. 2.5 ते 3 लाख लोक घराकडे गेले एका सांगण्याच्या एका शब्दावर. आम्हाला जर धिंगाणा करायचाच असता तर त्याच दिवशी आम्ही केला असता, कारण सगळे पोरच होते. इथं अंतरवालीत 3ऱ्या दिवशी आम्ही कसं काय धिंगाणा करणार? महिला आमच्या आया बहिणी तिथं बसलेल्या असताना 2-2, 4-4 महिन्याचे लेकरं सुद्धा ते थंडीत वाजते त्यांना, तरी पण लेकरं होती. एक माता मावडी तर अशी होती, ती मांडीवरती लेकरू घेऊन बसलेली होती. हे 4 महिने वय असेल त्या मुलाचं. आईचं डोकं इतकं फुटलं की आईच्या लक्षात सुद्धा राहिलं आपल्या मांडीवर पोरगं आहे आणि ते पोरगं पूर्ण रक्ताने भिजलेलं होतं. म्हणजे एवढं असं काय झालं होतं? म्हणून त्याला आम्ही टर्निंग पॉईंट नाही म्हणणार. तो खूप डाग आहे मोठा, की इतकं निर्दयी सरकार मी माझ्या जीवनात कधी नाही बघितलं. चीड ही निर्माण होणारच, कारण तुम्ही इतका मार दिला, इतक्या गोळ्या. आत्ता पण सांगतो तुम्हाला, मला होतं आमच्यातलं इथं असं नाही एखादा, त्याच्यात आत्ता बी 13 गोळ्या आहेत, त्याच्या हात लावला की दिसत आहे. आत्ता इथं सोबत आहे दौऱ्यात. असे किती काय, तुम्हाला एकदम छेरे मारायची परवानगी नाही. तुम्ही ते कसे मारू शकला? मुंबईपर्यंत पोरं ॲडमिट केले तरी नाही निघाले. काही काहींच्या त्या फुफ्फुसाच्या खाली मासात गुंतून बसलेत. ते कसे काढायचे ही सुद्धा आता मोठा प्रश्न आहे. नाही निघाले. म्हणजे इतका अन्याय आणि इतकं हाल. काय केलं होतं तर काहीच नाही. बसले. अगोदरच्या रात्री 5-700 आले. ते म्हणले फक्त तुम्ही उपचार घ्या. मी एकतर उपचार घेत नाही कधी. मी पाणीही पित नाही, जेवायचा तर विषयच नाही. इतका कठोर उपोषण करतो. तर ते एस पी साहेबांनी त्यांनी त्या दिवशी मॉब बिथरलेला शांत केल्यामुळे त्यांनी पाठ थोपाडली. अंतरवालीत येऊ की पहिले लोक बघितले म्हणे आम्ही असे, माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी जितकी ड्युटी केली तितकी,
बिथरल्याला माप शांत नाही करतात. जमवता कोणाला येतात पण वापस नाही पाठवतात. तुम्ही वापस पाठवले, कौतुक केलं. त्याच्यावर 2 दिवसानं इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी. ठीक आहे म्हणलं, चला दुसऱ्या दिवशी मला काही होत नाही, मला चांगलं माहिती, कारण मी 12 दिवस बिना पाण्याच्या कसे पण काढतो. आणि दुसराच दिवस होता, म्हणलं असं कसं करायला. ठीक आहे म्हणलं, तरी पण तुमचं म्हणणं आहे, चला उपचार घेऊन टाकू. वापस गेले. 500-600 जेवढे पोलीस होते ते सगळे वापस गेले. ठीक आहे म्हणले, आता उपचार घेतो म्हणलं. सरकारकडून उपचाराचाच आग्रह होता. उपचार घेतो म्हणलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आले. मग इतके आणले की ते कोणालाच मोजता येत नव्हते. इतके आणले. मग त्यांच्या काही 10-12 गाड्या अशा होत्या, त्यात नुसते दावेच होते. ते 16 ते काय बांधायचं होतं, ऊस तोडून न्यायचं होतं त्यांना, काय माहिती. नुसते दावेच. काय याच्यात नुसत्या काठ्याच होत्या, काय याच्यात हेल्मेट, वेगळं वेगळं प्रयोग सगळ्यांचे. काही याच्यात ते दूर व्हायचे आणले होते असे. आणि त्यांनी येताना एक 300-400 पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकांमध्ये घुसला आडवा. आणि ते 2-3 जण त्यांच्यात पांढऱ्या कपड्यासुद्धा काही लोक होते. आमच्या लोक लक्षात येत होते काय चाललंय ते. त्यांनी फक्त ढकलाढकली केली आणि त्या माईकचे वायर तोडले. माईकचे वायर तुटले की आवाज जायचा बंद झाला. आमचा आवाज जायचा बंद झाला. त्यांच्यात एकमेकाला त्यांनी काय 1-2 चापटे मारले वाटतं बहुतेक. आणि ते कोपर आणतात बघा, पोलिसाला कोपर आणतात. लय नमनबाज आहेत काही पोलीस. काही आखडत होते की तुम्ही हे नका करू, ही वाईट घटना आहे, तुम्ही असं करू नका. मग काही ते कोपर आणले. पोरं 2-4 खाली पडले वरून पोलिसांना हाणं सुरू करून एकाएकीच सुरू झालं अचानक. आणि ते इतकं विकोपाला गेलं की ते क्षण काढायचं म्हणलं तरी वाईट वाटतं. पाटील साहेब, तुम्ही आता म्हणला मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की 57 लाख नोंदी सापडल्या. या कंप्लीट नव्याने नोंदी सापडल्या का तुमच्या आंदोलनामुळे, का त्यात जुन्या किती आहे? जुना पत्रकार संघ आहे, मी इथं नाही खोटं बोलणार. मी 3 वेळेस मोठमोठ्या सभातून विचारलं की ज्याला 5 ते 6 लाख लोक असतील, ह्या जुन्या नोंदी आहेत का नव्या आहेत मला सांगा. सरकारनं आत्तापर्यंत सांगितलं नाही. पण आम्ही अशी शक्यता घेतली की जर 57 लाख नोंदी सापडल्यात, 39 लाख प्रमाणपत्र वितरित केले, तर याचा अर्थ या सगळ्या नव्या. फक्त इतक्या का सापडल्या म्हणतो आपण, तर त्याचं कारण सुद्धा आम्ही आमच्या मनानं जोडलं. 80 ते 82% आरक्षण हे विदर्भात आहे. एक अंदाज या आकडा मागं पुढं होऊ शकतो. 40-45 ते 55% आसपास पश्चिम महाराष्ट्रात आहे. खानदेश, कोकण आणि मुंबई याच प्रकारचं आहे. 100% कुठंच नाही आहे. मग यांच्याकडं सहज सापडतात. कुणबी नोंदी ह्या यांच्याकडं सहज सापडतात. मराठवाड्यात वंशावळी जुळायला लागते. त्यामुळे हे आकडा सापडल्यामुळं स्पीडनं जास्तीचा मोठा झाला. म्हणून ह्या नोंदी नव्याच्यात, कारण ओरड कोणाची नाही आहे. मिळालं का प्रत्येकजण खुश होतोय, फोन करून सांगतोय आमचं पूर्ण गाव निघालं, कोणी म्हणतंय असं. म्हणजे या नोंदी जुन्याच आहेत, म्हणजे पूर्वीच्या, पण त्या नव्यानं सापडल्यात असा एक अंदाज आहे. म्हणूनच आतापर्यंत खूप ओरड झाली असती. महादिवाळीची तयारी केली असली तरी लढाई अजून संपलेली नाहीये. त्याचं कारण असं की 2 पातळीवरती कायदेशीर म्हणजे न्यायालयामध्ये देखील आज एक याचिका दाखल झाली आहे, हे सगळं संवैधानिक असल्याचं सांगणारी. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, ज्यांचं नाव घेतलं नाही, त्यांनी असं म्हटलंय की मंडल कमिशन रद्द करून तुम्ही दाखवत अशा पद्धतीचं आव्हान, म्हणजे प्रति आव्हान तुम्हाला दिलेलं आहे. आणि माझी त्यांना पुन्हा विनंती, एक वयानं म्हातारा माणूस म्हणून त्यांनी असे चॅलेंज देऊ नये. कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना, आम्हाला गोरगरिबाचं वाटलं नाही करायचं. कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे, नाही करायचे. कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत. आम्ही सुद्धा आम्हाला नाही वाटलं करायचं. गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं, तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोरगरीब पोरांचं नको वाटलं. असे चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन 3 केसेस मागे घेतल्या त्याचे. त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं, ओबीसी बांधवाचे त्याला मायाच असती, तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर. आणखीन केली नाही. ज्या 12 बलुतेदार जाते त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाहीत. त्यांनी मला पुसद वाशिममध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा, त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं. नाही सांगितलं. आम्ही तरी सांगितलं यांचा NT-VGNT सारखा वेगळा प्रवर्ग करावा, म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला. त्याबद्दलही केलं नाही. हे असं चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण घालवे. म्हणून सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला शांत राहायचं, सांगावं की तू आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको.
काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. बाळासाहेब सराट्यांनी ओबीसीचं आरक्षण चॅलेंज केले कोर्टात. आपल्याला माहिती ती याचिका आहे, ते आपल्या सोबत राहिलेले आहेत. मग आता तुम्ही ओबीसी मध्ये सगळे आलेले आहात, मग ते उद्या जर चॅलेंज झाले तुम्ही त्यांना विनंती करणार का ती याचिका मागे घेऊन? कोणाला? बाळासाहेब सराटे. आता आम्ही टाकायची मत होतो, तो जर येडवणी करायलाच लागला, आम्ही गावखेड्यात हिंडणार आहे, डायरेक्ट करणार नाही. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, या पत्रकार संघात मी सगळं खरं बोलतो, बाहेर खरंच बोलणार आहे. आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार की याला समजून सांगा, मंडल कमिशन चॅलेंज होतोय, आम्हाला नाही कोणाचं वाटलं करायचं, याला हे आमचे चॅलेंज करायचं बंद कर. 3दा झाले आमचं आरक्षण घालवायचं, काही पडद्याच्या मागून येत, काही पडद्याच्या पुढून येत, कोण कोण काय करतं आम्हाला काही मिळत लागत. आणि माग सिद्ध झालं तरी आमचं कुंकड हरत येत, कागद मिळत लागत. आम्ही 70 वर्षापासूनच्या नोंदी सापडल्यात तरी म्हणते हे मागच्या दारातून आल्यात, मागच्या दारातून कोण येत असतात, सगळ्या पुढून आल्या. तो आहे एकटा इथं समिती काम करते तरी तो मागच्या दारातून आल्या. म्हणजे आमच्या विषयीचं जे आकाश आहे ते त्यांनी सोडून दिला पाहिजे. आता तर नोंदी सापडल्यात, इथून मागचा ठीक आहे चला, 2 वेळ झालं, राणे समितीच्या टायमाला झालं, गायकवाड कमिशनच्या वेळेस झालं, भोसले साहेबांचा अहवाल आला त्यावेळेसही तसंच झालं. तुम्ही ज्या ज्या वेळेस करायचं त्या त्यावेळेस मराठ्यांच्या विरोधात केलं. ज्या ज्यावेळेस सारथीचा निधी दिला गेला त्यावेळेस तुमची हीच भाषा. ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भाग भांडवल दिलं त्यावेळेसही तुमची हीच भाषा. PhD धारकांना काय निधी दिला त्यावेळेसही हीच भाषा. आधी संख्या पदं निर्माण करून ESBC आणि ECBCचे विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा. कधीतरी तुम्ही कोणाचे तरी मुलं स्वतःचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघून प्रत्येक वेळेस आकर्षच व्यक्त करावा असं नसतंय, परंतु तो थांबतच नसेल तर आमचा नाविलाज. पाटील साहेब पहिल्या दिवशी इमोशनल आहे, भावनिक भूमिका आहे तुमची, अशी सुरुवातीपासून चर्चा आहे. तुम्ही ज्या आरक्षणाची मागणी केली त्याच्यामुळे काही तांत्रिक मुद्दे उपस्थित होतात, टेक्निकल ग्लिचेस ज्याला म्हणतात. एसीबी एकतर कुणबीचं आरक्षण घेता येईल किंवा एसीबीसीचं आरक्षण घेता येईल अशी परिस्थिती आहे. आता ज्यांनी एसीबीसीचं आरक्षण घेतलेलं आहे, मराठा किंवा कुणबी समाजातल्या मुलांनी, त्यांना कुणबी समाजात ओबीसीचा लाभ घेता येणार नाहीये. काही ठिकाणी मोठे तांत्रिक मुद्दे निर्माण झालेत आणि असं होऊ शकतं जर या केसेस कोर्टामध्ये गेल्या, ओव्हरलॅप झाल्या, राजकीय त्याच्यातला भाग सोडून जरी दिला तरी तांत्रिक मुद्द्यांवर आणि कायदेशीर मुद्द्यांवर जर कोर्टामध्ये लढाई झाली तर हे आरक्षण जाईल अशी परिस्थिती आहे, असं कायदे तज्ञांचं म्हणणं आहे. त्याच्यावर तुम्ही भूमिका काय घेणार? आंदोलनाला जे मिळालं ते परत कोर्ट केसेस मध्ये जर जाणार असेल तर पुन्हा भ्रमनिराश होणार नाही का? कोणचं आरक्षण म्हणतात? ECBCचं का आत्ता नोंदीचं? दोन्ही आरक्षण एका वेळेस एकाच नाही, एक नाही होऊ शकत. दोन्ही वेळेस एका वेळेस एकाच आरक्षणाचा लाभ घेता येतो, पण आता असे ग्लिचेस निर्माण झालेले आहेत की आधी एससीबीसीचं आरक्षण घेतलंय आणि आता ओबीसीचं तुम्ही जे म्हणताय ते सर्टिफिकेटचं आरक्षण मिळेल, तर त्यातनं नवीन जो मुद्दा तयार होतोय तांत्रिक, त्याच्यामध्ये ही दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकतात. न्यायालयामध्ये एकाच प्रवर्गाला 2 वेगवेगळी आरक्षण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मिळतात. हे जर न्यायालयामध्ये सिद्ध झालं तर ही दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकतात, ज्याच्यामध्ये कुणब्यांचं सुद्धा नुकसान होईल मोठं. आणि तुम्ही पहिले ईडब्ल्यूएस जे आरक्षण आहे ते त्या संदर्भातलं 8% आणि पहिलं जे तुम्ही एकीकडे आता कुणबी आणि मराठा एकच आहे असं म्हणून जे लॉजिक दिलं त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल. आता ओबीसीचं आरक्षण रद्द करा असं जर तुम्ही मागणी केली तर त्यात कुणबी येत आहेत पुन्हा. हे बघा, त्याचा अर्थ तसा नका जोडू. त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला करायचंच नाही. शक्यतो तुम्हाला सांगतो 99% आम्हाला त्यात पडायचंच नाही, कोणाचं वाटलंच नाही करायचं. परंतु आता आमच्या ज्या नोंदी सापडल्यात ह्या चॅलेंज होत नाही. तुम्हाला 57 लाख चॅलेंज करायला लागते, सगळे एकत्र नाही होणार, पर माणूस तुम्हाला चॅलेंज करायला लागणार. ही साधी सोपी प्रक्रिया नाही. कारण जर आमचं शासकीय नोंदी ह्या भारतातल्या पहिल्या नोंदी आहेत की मराठा समाज सापडले, हे चॅलेंज होणार नाहीत. ह्या चॅलेंज झाल्यावर तर ते आरक्षण राहूच शकत नाही. आणि ECBCच्या बद्दल समाज ठरवलं तुम्हाला कोणचं घ्यायचं. तर आमची मागणी, आपल्या जर शासकीय ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी ओबीसी आरक्षणच घ्यायचं. याच्यापासूनचा डबल फायदा आहे, तो राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे. म्हणून शक्यतो सगळा भर इकडंच राहणार. ECBCच्या बद्दलचं ते खूप लांबचा प्रश्न आहे. क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येईलच का? कारण ती उपचारात्मक याचिका, त्याच्यावरती ती जर ओपन कोर्टात आली तर जर तरचा प्रश्न आहे, ते खूप किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे हे सोपं आहे. इथं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी हेच घ्यावं आणि आपले पोरं मोठे करावेत. आणि ज्यांना ECBCचं घ्यायचं, ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचं, जर ते टिकलं नाही तर तुमच्याच पोरांचा वाटोळा होणार आहे. म्हणून या श्रमिक पत्रकार संघातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो की तुम्ही आहे हे ओबीसीचं आरक्षण घ्या. त्या नादात परत असं होऊ नये की ते पुन्हा उडायचं आणि तुमच्याच लेकराचं वाटोळं व्हायचं. राजकीय आरक्षणाबाबत बोलला नाहीत अजून. राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण होईल, त्या राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठीचं जे आरक्षण होतं, म्हणजे मराठा ओबीसी असं जे राजकीय आरक्षण असतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये,
विधानसभा त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळाले तर ते ओबीसीतनं लढतील. त्याच्यामुळे ज्या इतर ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व यापूर्वी मिळत होतं ते मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्याच्यावरती तुम्ही अजूनपर्यंत कुठलीच भूमिका जाहीर केलेली नाही. इतर जे ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण होतं ते पूर्णतः फेल ठरेल जर ही प्रमाणपत्र मिळाली तर राजकीय प्रक्रिया. त्याचं काय करायचं? पण आम्हाला त्या राजकीय बाबत कोणी भूमिका विचारलीच नाही. नाही ते नाही विचारायला पाहिजे. आपण आमची खरी भूमिका अशी आहे की आम्ही लढताना मराठ्यांच्या पोराला शिक्षणात, नोकरीत आणि हे ओबीसी आरक्षणातला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती. मराठा आणि कुणबी एकच यासाठी पण तसे पुरावे पण दिलेत. फक्त आमचं एक म्हणणं त्यांचे जे फायदे आहेत माणुसकी म्हणून तेच आमचे पण झाले पाहिजे याच्यावर मात्र आम्ही ठाम. त्यांचे जिथं ओबीसीचे फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजे. मग राजकीय आरक्षणाचा उपयोग काय? ती जी प्रक्रिया ती व्यवस्था जी निर्माण केली होती राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून त्याचं काय? त्या उद्देशाचं काय? ते उद्देश धरून हे आंदोलन बी नाही आणि मागणी नाही, पण त्यांचे जिथं फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजेत या मताशी मी ठाम आहे आणि मराठा समाज सुद्धा ठाम. सगळ्यात जास्त तुम्हाला पावर आणि वावर दोन्ही गोष्टी माहिती आहेत मराठा समाजाच्या. मग जे राजकीय आरक्षण ओबीसींना मिळतं ते तुम्ही नाकारणार का? त्यांना जे फायदे होते ते आम्ही का घेऊ नये? ऑलरेडी तुम्हाला प्रतिनिधित्व आहे ना, ते ऑलरेडी मराठा समाजाला राजकीय प्रतिनिधित्व आहे. तुम्ही बहुसंख्याच्या जोरावर झुंडशाही करणार. एकदा असं नाही म्हणायचं. झुंडशाहीचा काय संबंध आहे? एक हक्क मागतो त्याला झुंडशाही म्हणतात काय? जे ऑलरेडी आहे ना तुम्हाला काय कुठं त्यांच्याचमुळे वाटोळं झालंय आमचं. त्यांच्याचमुळे वाटोळं झालंय आमचं सगळं. आम्हाला एकदा आम्ही मागणी करतोय ती मिळू द्या. आम्ही समाज ठरवून पुढचं त्या भूमिकेबद्दल काय करायचं ठरवू. पाटील साहेब, तुमची सुरुवातीची जी मागणी होती किंवा जे आंदोलन होतं ते फक्त मराठवाड्यापुरतं होतं, ज्याच्यामध्ये निजाम काळातल्या नोंदीबाबत तुम्ही बोलत होता. असं काय झालं की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी करू लागलात? उर्वरित महाराष्ट्रातून तुमच्यावर काही दबाव वाढू लागला होता? नाही, गफलत केली होती सरकारनं. ती आज या इथून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरळ होईल. अगोदर नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, मुख्य सचिव महसूलचे. त्यांना 3 महिन्याचा वेळ दिला होता की तुम्ही महाराष्ट्रभरातल्या आणि मराठवाड्यातल्या नोंदी सापडायच्या. त्यांनी 3 महिने काम नाही केलं. पुन्हा शिंदे साहेबाची समिती नेमली. आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह नोंदी शोधा. त्यांनी सुरुवातीला फक्त मराठवाड्यातल्या शोधल्या आणि ज्यावेळेस अहवाल गेला त्यावेळेस आम्ही सरकारला, मुख्यमंत्री साहेबांना आणि आलेल्या मंत्री महोदयांना विचारलं की तुम्ही मराठवाड्यातल्याच का शोधल्यात, अहवाल का दिला तुम्ही? प्रथम राज्यासाठी हिला दर्जा का नाही दिला? मग त्या दिवशी त्यांनी ते आम्हाला भेद करायचा नव्हता. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ असा तुम्ही भेद करून पुन्हा या महाराष्ट्रात दुही नका निर्माण करू. आजच तुम्हाला तिला राज्याचा दर्जा द्यावा लागेल आणि त्या दिवशी तिला राज्याचा दर्जा मिळालेला. म्हणून महाराष्ट्रभर काम केलं. भूमिका बदललेली नव्हती, फक्त ती तुमच्यापर्यंत किंवा समाजापर्यंत पोहोचलेली नव्हती. तुमचं आंदोलन उभारलं मराठवाड्यासाठी, बरोबर? पण मराठवाड्यात नोंदी सापडल्यात फक्त 28,000 आणि सेटबेट मिळाले फक्त 32,000. मग ज्यासाठी तुम्ही आंदोलन उभारलं ते मराठवाड्याला काय मिळालं? नाही, मी पुन्हा तेच सांगितलं आता की महाराष्ट्रासाठी हे आंदोलन होतं, परंतु करताना गफलत अशी केली त्यांनी की मराठवाड्यासाठी केलं आहे म्हणून. कारण आम्ही भेद नव्हतो करू शकत. मराठा राज्यातला माणूस आम्ही राज्यासाठी लढत होतो. आता ते हैदराबादचं जे 1884चं गॅजेट तेही घेणार आहे. पुन्हा समिती 2 महिन्यासाठी मराठवाड्यात सह महाराष्ट्रात पुन्हा काम करायला लागली. नोंदी खूप सापडायल्यात, काही अधिकारी देत नव्हते हे आम्ही सिद्ध करून दाखवले. परळीसारख्या शहरात म्हणजे तालुक्यात एकही नोंद नाही म्हणून निरंक अहवाल दिलेला आहे. तिथं आज 23 गावं सापडली. गेवराईसारख्या तिथं निरंक म्हणून तहसीलदारांनी अहवाल दिले की एकही नोंद या तालुक्यात नाही. तिथं 123 गावं निघालेत आजपर्यंत. आम्ही खाजगी अभ्यासक नेले आमचे, कारण त्याच्यात 16 प्रकारच्या मोडी लिपी आहेत. यांच्या अभ्यासकाला फक्त 3च वाचित आहेत. त्यामुळे तिथं इतक्या नोंदी सापडल्या. तसं समिती आता पुन्हा 2 महिने काम करणार. नोंदी सापडणार आहेत. 1884 जनगणना आणि 1884 गॅजेट पण, 1902चं गॅजेट पण घेणार आहेत. देवी लस म्हणून होती तेही घेणार आहेत. तुमच्या जन्मदाखला पण घेणार आहेत. आता संस्थानाकडे काही हजारो वर्षापूर्वीचे पुरावे तेही घेण्याचं त्यांनी संस्थानाकडचं आता कबूल केले. पूर्वीचे काही ते जाट होते भाट राजस्थानचे, त्यांच्याकडे वंशावळी तेही घेणार आहेत. कारण हे बघा दादा, याच्या अगोदर माहीत नव्हतं, निजाम असो किंवा इंग्रज असो, यांना काय माहीत नव्हतं की पुढं आरक्षण मिळणार आहे म्हणून कोण बिलायचं.
जो काम करतो, शेती करतो, त्याला लिहिलं जायचं, त्याची जात लिहिली जायची. कुणबी म्हणजे पूर्वी अडाणी शब्द होता कुणबी, आता सुधारित शब्द त्या शेती झालेला आहे. त्यामुळे शेती करत असला तिथं कुणबी लिहायचे ते. तसे पुरावे तिथं पण आहेत. आता त्यांनी शासकीय नोंद जर त्याचे घ्यायचे असले त्याला अगोदर आता पुरातत्व विभागाकडे द्यावं लागणार आहे. त्याच्याकडून ते महसुली अभिलेखाकडे घेऊन मग त्याला शासकीय नोंदीचा दर्जा मिळणार. ती प्रक्रिया शिंदे साहेबाकडे देऊन आम्ही गॅजेट ते करतो तसं त्यांनी सांगितलं आहे. मराठवाड्याला सुद्धा मिळणार. आणि तुम्ही प्रश्न उपस्थित केला म्हणून सांगतो, महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाला मिळेपर्यंत हे आरक्षण मी आंदोलन थांबवणार नाही आणि आंदोलन सुरूच आहे. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी पहिल्या दिवसापासून आंदोलन कव्हर केलं. सुरुवातीला जी मागणी होती ती तुम्ही ठाम ठेवली, पण पुन्हा पुन्हा त्याला ओबीसी वर्सेस मराठा असा जो वाद राज्यात निर्माण व्हायचा प्रयत्न केला गेला. ज्यांचं नाव घेणं तुम्ही पहिल्या वाक्यापासून टाळताय त्यांनी आज सुद्धा असं म्हणले की गावागावात अजूनही ओबीसींना त्रास दिला जातोय, उन्माद केला जातोय मराठा समाजाकडून. 3-3 वाजेपर्यंत डीजेला नाचवलं जातं, त्यामुळे ओबीसींना त्रास होते. हा पुन्हा मराठा वर्सेस ओबीसी वाद पेटवण्याचा इच्छा आहे सगळ्यांची असं वाटतं. काय नेमकं त्याला धरून की मराठा इतकं ध्यानात नाही राहायचं मला. हा सगळा मराठा वर्सेस ओबीसी वाद का पेटवला जातोय? मराठा वर्सेस वाद पेटवण्याचा प्रयत्न आहे का? ओबीसींना गावागावात त्रास दिला जातोय, उन्माद माजवला जातोय मराठ्यांकडून. असं एखाद्या गावातलं स्टेटमेंट आहे की त्याचं सोडून नाही, मुद्दा असा आहे पाटील साहेब, तुम्ही भाषण करताना काही तुम्ही स्टेटमेंट केलेली आहे. त्यांचं सोडून नाही आहे. गावखेड्यात आम्ही लय प्रेमाने, मी भाषण नाही करत नसतो, हे सत्य हकीकत आहे. आत्ताही आम्ही एकमेकाच्या लग्नाला जातो, मोटरसायकलवर जाताना दोघं 50-50 पेट्रोल टाकतो गाडीला. त्याने आज चहा पाहिजेला तर आम्ही उद्या पाहिजे, नाही दिला एकमेकाला चहा नाही पाडला कचाकच गोडीला होती एकमेकाला. एवढं प्रेम आहे आमचं एकमेकावर गावखेड्यात. आत्ताही कोणाचे मोटर जळाले ना तर आपण म्हणतो तुझं पीक जळून देऊ नको, तुझ्या पिकाला पाणी दे. ही रिअल परिस्थिती आत्ताची. नांगरासुद्धा बैल एकमेकाला देतोय आम्ही. हे गावखेड्यातलं खरोखरचं प्रेम आहे. हे दूषित हे करायला लागले. मी म्हणलो का आधी कोयते घ्या कुरडे घ्या हे म्हणले, तरीही आम्ही शांततेचं आव्हान केलं. आता गाणे लावून नाचायचे त्याला काय नाही, ते तर झोपल्याला येशील तिकडं. इकडं आम्हाला काही त्रास नाही दोघाला बी. एक मिनिट. तुमचं आरक्षणाच्या मागणीची व्याप्ती फक्त मराठवाड्यापुरती होती, नंतर पूर्ण महाराष्ट्रभर पसरली. तर गेल्या काही वर्षांपासून जी मागणी होतीये की आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावं, तर त्यासाठी तुमची भूमिका काही असणार आहे का? की फक्त आरक्षण एखाद्या जातीपुरतं मर्यादित न राहता आर्थिक ज्यांची परिस्थिती नाहीये त्या सगळ्याच समाजातल्या सगळ्यांनाच आरक्षण मिळावं, यासाठी तुमचं काही पुढची भविष्यातील काही संकल्पना किंवा आखणी काही आहे का? नाही पुढची नाही, आत्ताच म्हणलं मी. पाठीमागं लातूरमध्ये काही नोंदी सगळ्या जाती धर्मात सापडल्या, ब्राह्मण बांधवांपासून सगळ्यांच्याच. ते म्हणले आता याचं काय करायचं, मला द्या सगळ्याला, आमचं कुठं घरचं आहे, द्या सगळ्याला. म्हणजे मला विचारलं म्हणून मी सांगितलं जाऊ द्या म्हणले सगळेच द्या. त्यात मुस्लिम बांधव बी निघालेले होते, लिंगायत बांधव बी कुणबी म्हणून निघाले, ब्राह्मण बांधव पण निघाले. म्हणलं देऊन टाका सगळ्याला. निघाले म्हणल्यावर काय कायदेशीर आहे ना नेमानं, कायदे चौकट कशी मोडू शकता तुम्ही? पाटील साहेब, तुम्ही या सरकारकडून एक निर्दय असा केला, त्या निर्दयी सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? खरंच आरक्षण मिळणार आहे आणि आरक्षण मिळालंय? आणि ह्याला जोडून एक प्रश्न आहे, तुम्ही आता सरकारला 15 दिवसाची मुदत दिली आहे, नाहीतर परत आंदोलन करणार आहे, तर त्याबद्दल काय सांगा? नाही मुदत नाही दिली, ते काहीतरी त्यांचंच असतं जणू जोरून. कायदा बनवायचा असला अगोदर असं 15 दिवस कहीही असू दे, लायसन द्यायचं असलं एखाद्या दुकानाचं तरी 15 दिवस आधी सांगत येत असते. असा गोळ आहे त्यांचा काहीतरी. त्यामुळे ते दिलं ना आणि घेतल्याशी सोडीन का मी? कसलं असं मी परत जात असतो मुंबईत तितकंच गबाळ घेऊन सगळं. आणि आता तर माघारी येत नसतो, वाशीतून नाही कुठून नाही, मग आझाद मैदानात सगळं कोण बसत असतो. मग आम्ही त्या रात्री जेव्हा आझाद मैदानावर पोहोचण्याच्या आधी तुम्हाला अपेक्षा होती का की आपल्याला मुंबईत जावं लागणार नाही? त्या रात्रीचा घटनाक्रम काय झाला की तुम्हाला सरकार आलं, तुम्हाला प्रमाणपत्र दिलं आणि आंदोलन तुम्ही तात्पुरता होईना तेव्हा तुम्ही जाहीर केलं की आपण स्थगित करतो आहोत कारण आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. त्या रात्रीचा थोडा जो घटनाक्रम होता तो सांगाल? आधी वाटतच नव्हतं हे देतील म्हणून. आम्हाला 100% वाटत होतं मुंबईत जायला लागला आझाद मैदान. कारण त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रयोग झाले होते खोलीतच. मग खोलीत प्रयोग झाल्यावर मी जर 4 भीतीच्या आत बोलायचं ठरवलं असतं, इकडं कुठं व्यासपेठे काही काही म्हणते घरात बसल्या 4 भीतीच्या आत बोलले. 4 भीतीच्या आत बोललो का पैसे घेतले काय? असे तर 3 वेळेस बोललो आम्ही, एकदा नाही 3 वेळेस.
पण आम्हाला जे पाहिजे होतं त्याच विषयावरती आमची व्याख्या आणि सगळे सोयरे त्याची वाक्यासह आम्हाला तिथं ते पाहिजे होतं. म्हणून ती खेळ हिसकाटायचा आमचा. एकदा तर त्या लोणावळ्यात का कुठं तरी तिथं खेळ हिसकाटला आमचा परत. तिथं भितडीच होते. मग बोलावं कुठं आता ते भ्यायला लागले. मी काय करू त्याला. त्या अधिकारी मंत्री झोपते घरी ते दिले अधिकारी पाडून ते म्हणले आम्ही नाही येत भाऊ त्या पोरला आरडत येत म्हणे तिकडं नाही. मग म्हणलं बसा घरातच आता. घरात चर्चा झाली कारण त्यांच्या पदाला प्रतिष्ठा असते. त्यांचं एक स्टेटस असतं आलेल्या अधिकाऱ्यांचं. ते लोकात नाही लोड घेत. ते लय लोड घेतात त्यांच्यात. ते 2-3 बऱ्याच घोषणा दिल्या तर ते म्हणले दाराच्या बाहेर सुद्धा येत नाही मी तुम्ही जर बाहेर चर्चा करा म्हणले. मला मग आज बोलू आमची व्याख्या सांगितली त्याप्रमाणे आमचं सगळ्या सोयऱ्यांसाठी खरा जीवाग्रह होता. त्यासाठी आम्ही मुंबईपर्यंत निघालो होतो आणि 54 लाखांच्या परिवाराला प्रमाणपत्र हे एक आमचा आग्रह होता. आणि शिबिरं त्यांनी गावागावात यासाठी घेतले पाहिजेत कारण सामान्य माणसाला माहीतच नाही त्याची नोंद सापडली का नाही. ते तुम्ही ग्रामपंचायतला चिटकेले सुद्धा पाहिजेत किती नोंदी सापडल्या. हे सगळ्या गोष्टीसाठी केसेसचा विषय होता आणि ते सगळ्या त्यांनी निर्णय तिथे घेतले आणि राजपत्रित आदेश दिल्यामुळं आम्हाला जे पाहिजे होतं समाजाला गोरगरिबांचं कल्याण त्यात होणारे काहींना नाही मिळालं. आता काहींची ही ओरडी आता ते लगेच सांगतो मी तुम्ही पुढे विचारायचं नाही. राज्यामध्ये 2 मुख्यमंत्री आहेत. राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या फार जवळ असता त्यांच्याशी जरा संलग्न ठेवून असता अशी जी टीका होते तुमची नेमकं काय म्हणजे 2 उपमुख्यमंत्र्यांबद्दल तुमचं मत काय आणि मुख्यमंत्र्यांबद्दल काय. जवळ काय त्यांच्या नाड्यात गुतलं गेलं आंदोलन जवळ फिवळ काय त्यांनाच पूर्ण येईल. जवळ नाही काय नाही जेव्हा आरक्षणाला विरोध करेन त्यांना आम्ही सोडलेला नाही. त्यांना सुद्धा नाही हल्ला झाला त्याचं बघा तुम्ही हे काढून त्यांना सुद्धा त्या दिवशी सोडलेलं नाही. कारण आरक्षण हे नोंदी सापडलेलं असल्यामुळे आम्हाला आधार मिळाला. अगोदर आधार नव्हता. नुसतंच म्हणायचं मराठा कोण आहे म्हणजे एखादी जमीन आमची नाहीच आहे तरी आम्ही म्हणायचं ती आमचीच आहे किंवा समोरचाही म्हणतो ती माझीच आहे. तुमच्याकडे सातबारा आहे का मग तुमची आहे. तसं आम्हाला आता या पुणे शहरात 2 गुंठे जागा आहे आणि ते आम्हाला माहीतच नाही आहे म्हणून 7-12 मिळाल्यावर तुम्ही दादागिरी बळी केली असली तरी तुम्हाला ते द्यावं लागणार. तसं आम्हाला आता आमच्या नोंदी मिळाल्यात त्यामुळं त्याला आडवं कोणी येऊ शकत नाही. आलं बी तरी ते आम्हाला हक्कच आहे ते आता मिळणार. बाळासाहेब सराट यांची हायकोर्टामध्ये याचिका आहे. 20 मार्च 1994चा त्यांनी GR चॅलेंज केलेला आहे. आता आपल्याला नोंदी मिळाल्या आपले गोरगरीब विद्यार्थी सगळे प्रवेश घेतले या याच्यात सगळे. तुम्हाला असं वाटतं की ओबीसीचा कोट्याचा जो कट ऑफ आहे सगळ्या अभ्यासक्रमांसाठी तो वाढेल भरपूर. जो आता ओपनला सर्वाधिक लागतो तो ओबीसी मध्ये सर्वाधिक लागेल. आणि दुसरं म्हणजे आपण म्हणतो की आपल्या समाजामध्ये सगळ्यात गोरगरीब विद्यार्थी आता जर तुम्ही जर सगळं फीज बघलं स्ट्रक्चर बघितलं तर एवढं आहे तर ते गोरगरीब विद्यार्थ्यांना भरणंही मुश्किल नाही आहे. जरी ओबीसीतून आरक्षण मिळालं तर तुमची लढाई खरंच या सगळ्या विद्यार्थ्यांना फ्री एज्युकेशन मिळण्यासाठी होणार आहे का. इतर राज्यामध्ये ते आहे बऱ्यापैकी महाराष्ट्रात ते नाही केली. मुलींना केलं सुद्धा फ्री. माझं म्हणणं होतं मुलगा आणि मुलगीत भेद करू नका. विद्यार्थी मराठ्यांचा विद्यार्थी म्हणून मोफत शिक्षण करा. त्यांनी नुसतं मुलींचंच हे काढलं मग ते परत थांबवलं आहे. हे करा दोन्ही आरक्षण मिळेपर्यंत. कारण आम्ही उगा हट्टीपणा नाही गाजविणार. आरक्षण मिळेपर्यंत द्या. आता आम्हाला जर विरोध करायचा असता तर मग अशी त्यांनी त्याचा नाव विषय काढला होता की असं होते भांडणं होते मारामाऱ्या होत्या गावागावात. आमच्या मनात जर पाप असताना तर मला खरं सांगतो या GRमध्ये सगळ्यांसाठी फायदा होणार आहे. सगळ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचा म्हणजे ओबीसींचा सुद्धा. मी तिथं म्हणू शकलो असतो आंदोलन आम्ही करायचं रक्त आम्ही जाळायचं. यांना कसं काय फुकट नाव घेतलं यांचं म्हणजे उडवाई शब्द इथला. आम्ही सांगितलं हो द्या त्यांच्या गोरगरिबाचा फायदा. याच्या एकट्यासाठी गोरगरीब ओबीसींचं का वाटलं हो द्यायचं. ते GRमध्ये येऊ दिलं आम्ही. पुढचा लढा हा मी जे सांगितलं सगळ्या सोयऱ्यांचं हे नेमकं कारण पूर्वी होतं आजोबा पंजोबाचा लागायचं तेव्हा त्याच्या मुलांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळायचं. आता ही ती सिस्टीम राहणार. तुमच्या लेखी सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे त्यात कोण कोणाला मिळणार ते जरा स्पष्ट करा. तुम्ही म्हणताय ते नातेवाईक आहेत ते सगळे सोयरे नाहीत. त्याच्या नोंद मिळाली त्याच्या चुलत्याला काक्याला त्यांना मिळणं किंवा त्याच्या आजोबांना मिळणं म्हणजे हे त्याचे रक्ताचे नातेवाईक आहेत परिवारातले. आणि सगळे सोयरे म्हणजे गणगोतातील जिथं आपल्या लग्नाच्या सोयरिकी परंपरेनं पिढ्यांना पार जुळतात जिथं आपल्या सोयरीक होतात तो सगळा सोयरा गणगोतातला. म्हणजे या नोंदीच्या मराठ्यांच्या आधारावरती याच नोंदीच्या आधारावरती त्याला सुद्धा द्यायचं असा हा अध्यादेश आहे. अशी त्याची व्याख्या. त्याला जाऊन द्या तिकडं नदीने हिंडून नाही
मागे घेतले जाणार नाहीत, काही गुन्हे मागे घेतले जाणार असं गृहमंत्री म्हणले फडणवीस म्हणले. आपली याच्या पुढची भूमिका काय असते? नाही, सरसकट आंतरवालीसह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घ्यावंच लागणार, कारण ते आमच्यावरती अन्याय आहे. कमवून घ्यावं लागते ते बी सांगतो लगेच. पण या संदर्भात फडणवीसांनी क्लिअर केलंय की यांचा जर बाबा चालू एक प्रश्न होता ना, उत्तर होतं आहे, त्यांचं. ते मागे घेणार नाही. त्याच्यावर काय भूमिका आहे तुमची? मी अगोदर आंतरवालीतलं सांगतो का मागं घ्यावं लागणार आहे. 307 120 बस सारखे आमच्यावर टाकले. 353 अंतरवालीत, जिथं आमरण उपोषण सुरू आहे तिथं ना शासकीय कार्यालय आहे ना तिथं काय. 353 तिथं बसत नाही. आम्ही आमच्या आंदोलनात मंडपमध्ये बसलो, 120 बस तिथं बसत नाही, कारण आम्ही कट रचलेला नाही. 307 सारखा आमच्यावर गुन्हे व्हायला आमच्याकडून कोणावर हात उचलण्यात आलेला नाही. मग 120 बस अरे त्याने धोपडलं त्यांनाच. आम्ही बघतो, आम्हाला माहिती आहे. तुम्हाला काय माहिती? आमच्या जेटा घेऊन आम्हालाच हाणल्या. ते बघत होतं ना, ते आई बहीण कोणाची असू द्या, चला मी बी एक आंदोलक म्हणून सोडून द्या, तुम्ही पत्रकार बांधव म्हणून सोडून द्या. इतकं मारण्याची पद्धत ही बघू सुद्धा शकणार नाहीत तुम्ही. कसं ते रक्त गळतं, कसं पाणी पिता सुद्धा येत नव्हतं, रक्तासहित पाणी तोंडात जात होतं. ही परिस्थिती होती. त्यामुळे तिथं आमच्यावरती ते गुन्हे बसत नाहीत. 120 बसचा त्यांच्यावरती बसतो. आम्ही त्यांना सांगितलं होतं क्रॉस कंप्लेंट घ्या आमच्या सुद्धा, होऊन द्या जे व्हायचं ते. आम्ही जेलला जाऊ, यांना बी यावं दे. त्यांच्या तर 642 जण बसत होते. मग त्याच्यात ते म्हणले नाही तुमच्याच मागं घेणार आहेत आम्ही. हे आमच्याकडून चूक झालं. त्यात त्यांनी माफीसुद्धा गृहमंत्र्यांनी मागितली. निष्पाप लोकांवरती हल्ला झाला. आमचं म्हणणं आहे आता महाराष्ट्राबद्दल जे पोरच त्याच्यात नाही आहेत, आंदोलन करणारी पोरं उचलून नेलीत, जे जाळपोळ करणार आहेत त्यांना राहू द्या ना. आम्ही कुठं नाही म्हणतो, पण त्याच्यात निष्पाप पोरं हजारानं गुंतलेत विनाकारण. म्हणून ते सगळेच मागं घ्यावं लागणार आहेत. त्यांना ते घेतील 100%. ज्यांनी आपला जे सगळ्या मुद्दा मांडला, सगळ्या व्याख्या केली की आरोप मागे घ्यायचे का? कोणाचे? ज्यांनी लोकप्रतिनिधीचं घर जाळलेलं आहे त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यायचे. मग आता ते सांगितलं ना मी, ते आम्ही काय ते जे कोणी जाळलेत आम्ही त्यांचं कुठं समर्थन करतोय, परंतु त्याच्यात निष्पाप गुतवलेत. जसं की त्याचं पाहुण्याचं हॉटेल जाळलं तिथं, त्याच्यात पाहुण्यानं जळलेली आणि मराठ्याची पोरं गुतली. हे CCTV फुटेज आहेत त्यांचे तिथं, FIR आहेत. असा बाळासाहेब सराटेंची हायकोर्टामध्ये याचिका आहे. आपल्याकडे जात आणि आरक्षण हे जन्मानुसार आहे. आता सुद्धा जे दाखले दिले जातात ते SC ST मध्ये सुद्धा आता जी सगळे स्वरांची व्याख्या ती पितृसत्ताक पद्धतीने. तुम्ही जी आता व्याख्या करताय तर आंतरजातीय विवाहामध्ये आरक्षण मिळणार आहे? अजिबात नाही. तुम्ही आता ती व्याख्या केली. कुठे गेली? विवाह जे होतील परंपरेनुसार जिथं गणगोताच्या सोयरिके जुळतात ते स्वजातीमध्ये ज्या गणगोतात पूर्वीच्या बघूनच केलं जायचं. जसं आता एखादं काय द्यायचं असलं तर ग्रह चौकशी करतात, तसं पूर्वी सुद्धा शेजारी पाहुण्यांना विचारायचे हे पाहुणं लागतंय का, तरच होत होतं. तशा स्वरूपाचं आहे. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी आरक्षणाच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली आणि जे जातीवंत मराठे आहेत त्याने आरक्षण घेऊ नये असं हे जाहीर केलेलं आहे. तर त्याच्यावर सगळेच जातीवान आहेत महाराष्ट्रातले, परंतु काय असतं, ही सुविधा आहे केंद्रानं आणि राज्यानं दिलेलं आरक्षण. असं नाही, सुविधा घेतली पाहिजे. गोरगरिबांची लेकरं मोठी होते. पण याला एकच उत्तर आहे, तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर घेऊ नका. ज्याला घ्यायचं ते घेईन, मोठं होईल. तुम्हाला कोणी जबरदस्ती केली का हे धर तो गळ्यात लटकायचंय म्हणून? ज्याला घ्यायचं ते घे. म्हणून तुम्ही सुरुवातीपासून म्हणत आलात की मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाचं नुकसान केलं. आता तुम्ही सभागृहामध्ये जाऊन, आता रस्त्यावर तर लढाई मांडलीच, पण मनोज जरांगे हे सभागृहात, लोकसभेत, विधानसभेत जाऊन मराठा समाजाची भूमिका मांडणार आहेत. नाही बाबा, ते आपल्याला नाही मिळत. ते लय अवघड असतं. ते कुठं लय त्याच्यात काय म्हणते ते आडे हसतेत म्हणते, लय खाऊ घाला तर लोक. आपलं बरं आहे, आपलं हेच. तुम्हाला या सगळ्यांमध्ये काय ऑफर आली का? संपुष्टात आणण्यासाठी दोन नेते म्हणजे भुजबळ आणि जरांगे पाटील एकत्र कधी पाहायला भेटले? कशाला एकत्र येत, मग तर जास्तच बिघडं खातं. दोघांचा मुद्दा एकच आहे ना की आरक्षण मिळालं पाहिजे. समाजाच्या कल्याण जो तेढ निर्माण झाली आहे ती कमी करण्यासाठी दोघांनी प्रयत्न करणं आवश्यक वाटत नाही का तुम्हाला? त्यांनीच प्रयत्न करत ते म्हणून त्या सगळ्या मराठ्याला ओबीसी आरक्षण. दुसऱ्या दिवशी सगळे चांगलं आमचं गळ्यात हात टाकून हिंडलो तुम्ही त्यांच्या. फक्त मराठा नेता आहेत का ओबीसी नेता पण तुम्हीच येत? आता बहुतेक लवकरच सगळे मराठा आरक्षण गेलं तेच होतं काय, दोन्ही मीच.
पण नेता नाही हा, सेवक दोन्हीचा. पाटील साहेब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही असं म्हणालात की मुख्यमंत्री जवळचे नाहीयेत. आता 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री वाशीपर्यंत तुम्ही गेलात, आमच्यातले अनेक जण तुमच्या सोबत होते. शेवटी मुख्यमंत्र्यांनी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावं लागलं. अर्ध्या रात्री 2 मंत्री आले, एक भाजपचे होते, एक शिवसेनेचे होते. शेवटी मुख्यमंत्री आले. यावरून हा मेसेज गेला की जरांगे पाटील मुख्यमंत्र्याच्या जवळचे आहेत. एक आणि दुसरं, फडणवीस काल म्हणाले की सरसकट दिलेलं नाहीये. मग मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली का? कोणची फसवणूक? सरसकट दिलेलं सरसकट बघा आता तुमचे जुने सहकारी आरोप करतात की फसवणूक झाली म्हणून. मग त्यांचा बरोबर आहे ना, त्यांची फसवणूक झाली, त्यांना काही भेटलंच नाही. इथं गोरगरिबाला भेटलं. सांगतो ना तुमचं पण, मराठा समाजाला सरसकट नाहीच भेटलं. सांगतो ना. 54 लाख नोंदी मिळाल्या, प्रमाणपत्र वाटले, परिवाराला 5-5 देऊ द्या. 70 निघालेत हा, एका नोंदीवर 5च मिळवते तरी 2 कोटी मराठा आरक्षणात गेले. हे तर इतसर गेले आता. आणि सगळ्या सोयऱ्यातून 2 कोटी जर त्याच्यात गेले तर खाली राहिलेच काय? सगळ्या सोयरे गुंतले त्याच्या माध्यमातून झालं सर सगळं. पाटील, सुरुवातीला तुम्ही असं सांगितलं की मी मॉब कंट्रोल करतो म्हणून माझी पाठ ठोकवली पोलिसांनी. पण तुम्ही आता नंतर असं सांगितलं की मॉब कंट्रोल होत नव्हता म्हणून अधिकारी जे आहेत ते बंद आराड बोलले. दोन्ही बाजूनी तुम्हीच बोलताय. डबल स्टेटमेंट वाटत नाही का? कारण का लोणावळ्यापासून ज्या बैठका झाल्या त्या तुमच्या बंद दाराड. अरे तुम्ही कुंकड जोडायला लागला. मग बिथारेल तिला गोटी घेऊन होता का बाहेर? त्यांनी घोषणा दिली की जी पातळ झाली इकडं. तो प्रश्न नाही ही होत. 1994चा GR आहे, शासन आदेश आहे. ओबीसीची टक्केवारी 19% झाली. त्याला बाळासाहेब सराटेंनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे, याचिका दाखल आहे. त्यांचं म्हणणं आहे की 10% ते आरक्षण करा आणि दर 10 वर्षांनी त्याचं पुनर्निरीक्षण करा. एकीकडे ही मागणी मराठा समाजाने बाळासाहेब सराटेंनी हायकोर्टात केलेली आहे आणि तुम्ही दुसरीकडे त्याच 10%मध्ये मराठ्यांना घातलंय. की कॉन्ट्रडिक्टरी होणार नाही की 10%तच सगळे ओबीसी आणि त्यात आता मराठा पण येणार नाही? त्यांनी काय याचिका दाखल केली मला पण माहीत नाही आणि न्यायालयात प्रकरण असताना त्याच्यावर बोलूही नाही. पण हे 19% आम्ही आहे तर ती मोकळीच जागा आहे, तिथं आम्ही एकटंच बसलेले. ते एकदा म्हणलं होतं, ते म्हणे ST फुल झालेली, इथं आरक्षण मागू नका. आता STत 19च लोक आहेत, ST भरली. म्हणलं आम्हाला दार तो उघडून बघू ती ऐकत. तो एकटा टांगड्याला मग भरला सगळ्या सीटावर. याने दार लावून घेतलेत, आत मोकळे आहे, सगळे मोकळे जागा आहे, काही अडचण नाही. NT-VGNTचा वेगळा बांध टाकून दिलेला आहे, त्यामुळे त्याला कुणीच धक्का लावू शकत नाही. आता 19% ही एकटा आहे. आम्ही सरळ करतो, थोडं थांब. शेवटचे 3 प्रश्न घेऊयात आणि ज्यांनी विचारलं नाही त्यांना पण संधी मिळू द्या. ज्यांनी विचारलं नाही त्यांना संधी मिळू द्या. हो द्या, पण जे बाकी पण विचारले त्यांना संधी मिळू द्या. प्रश्न हो द्या, पण इतरांना पण संधी मिळू द्या ना. तू विचार आता तुझ्या सुप्रीम कोर्टाचा विषय आहे. सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलं मराठा समाजाचं. त्यात कारण असं दिलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये. तो जो गायकवाड समितीने, राणे समितीने अहवाल दिला होता त्यांनी नाकारला. मराठा समाज मागास नाहीये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे एकीकडे. आणि दुसरीकडे तुम्ही आता ओबीसी म्हणून, कुणबी म्हणून परत आरक्षण घेणार आहात. हे पुढे सुप्रीम कोर्टात टिकेल का? कारण सगळेच मराठे परत तुम्ही म्हणता ओबीसी देणार आणि कुणबी म्हणून ते आरक्षण घेणार. एकीकडे सुप्रीम कोर्ट म्हणते मराठा मागास नाही आणि ओबीसी म्हणून तुम्ही मागास होताय, तर ते परत टिकेल का कोर्टामध्ये? या ज्या नोंदी मिळाल्यात हे आरक्षण चॅलेंजच होणार. याला कसलीच मर नाही, कारण हे शासकीय नोंदी आहेत पूर्वीच्या. कारण पूर्वी काही इंग्रजाला आणि निजामला माहीत नव्हतं की पुढं चालून आरक्षण मिळणार आहे काही वर्षानं, काही पिढ्यानं, म्हणून आत्ताच कुणबी टाकून ठेवा. त्यावेळेस जो व्यवसाय असेल तो टाकला जायचा. त्यामुळे ह्या पूर्वीच्याच नोंदी, त्याला काहीच होत नाही. परंतु आता ते सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे ते आता सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळं अहवाल विषय कमिशनचा येईपर्यंत आपण त्याच्यावरती काही बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे की मी त्याच्यावरती काहीच भाष्य करू नये सध्या. बाबा विचारले नाही ना. बाबा 5 प्रश्न विचारले, दुसऱ्यांना एक संधी मिळते ना. हा विचार. तुम्ही 9 फेब्रुवारीपर्यंत कायद्याची अंमलबजावणी करा असा एक इशारा दिलाय, पण ज्यावेळेला कायदा तयार केला जातो त्याच्या आधी मसुदा पण तयार केला जातो, त्याच्यावर हरकती सूचना मागवल्या जातात आणि ही सगळी प्रक्रिया एकंदर किचकट आहे. तर त्याच्याविषयी तुम्हाला काय, ही सगळी प्रक्रिया जी आहे ती थोडीशी लांबण्याची पण शक्यता आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याला जोडूनच आहे, कारण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागायची शक्यता आहे. या सगळ्या गडबडी फसवले जाण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? नाही, निवडणुका घेणारच नाहीत. ते मराठ्यांचा ज्वलंत आरक्षणाचा मुद्दा आहे, तो ते निवडणुका घेणार.
हो, निवडणुका ते घेणारच नाहीत. जोपर्यंत हे मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणात, तोपर्यंत ते निवडणुका घेणार नाहीत. आणि नाही नाही, आम्ही बरोबर तुम्हाला त्या टायमात सांगू काय आता सांगा नाही. मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेत असं तुम्ही म्हणताय. जर तुमची फसवणूक झाली हे जर सिद्ध झालं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणार का? 10 तारखेला उपोषणाला बसवलंय मला मी परवा दिवशी लगेच 2-4 दिवसात. तुम्हाला पुन्हा 10 तारखेला उपोषणाला बसायची वेळ का वाटते? सरकारने जी काय आश्वासनं दिली ती पूर्ण होणार नाही असं वाटतं? नाही, पूर्ण होतील, परंतु अधिवेशन 15 तारखेला आहे आणि हरकृतीची तारीख 16 आहे. मग तुम्ही विशेष अधिवेशन केव्हा घेणार? 15 वर्षांनी. त्यामुळे 10लाच आमरण उपोषण सुरू करायचं, कारण त्या कायद्याची आम्हाला अंमलबजावणी सुद्धा पाहिजे, कायद्यात रूपांतर हो. जाऊ दे, त्याचं जाऊन तिकडे सगळ्या दुनियाला माहिती. फडणवीसांचं काय? फडणवीसांच्या फडणवीसांचा विषय होते. फडणवीस असं म्हणाले की ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर दिल्लीत जाऊ. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही दिल्लीत जाऊ असं ते म्हणाले. बरोबर आहे त्यांचं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला दिल्लीत जाणार, कारण ओबीसी आम्ही येत ना. ऐका ना, सगळ्यांना समजून द्या. ठराविक लोकांना बाकीचे पण विचारतात ना, विचारा. हो दे तुमचे हिंदी इंटरव्ह्यू खूप प्रसिद्ध होतात, व्हायरल होतात, त्याच्यावरती अनेक त्यांना म्हणतो मराठीत देत होते, ते म्हणते नाही त्याच्यातच दे. मी सुरुवातीला 2-3 प्रश्न ते पत्रकार बांधव चांगले विचारतात मला. या काय की त्याचं नाव काढतं, मग मग ते बिघडून जातं खातं. मला दम्माने विचारलं येते हिंदी चांगली, पण गडबडीत गेले मग जरा पांगत आहे. ते शिकतोय मी आता. वाशीला जे तुमचं भाषण झालं त्या भाषणामध्ये तुम्ही असं म्हणालात की धोका होण्याची शक्यता आहे आणि आता तुम्ही पुन्हा आंदोलन परत तुम्ही इशारा दिलेला आहे. तर तुम्ही एकीकडे म्हणताय आरक्षण मिळालं, एकीकडे म्हणताय मी पुन्हा आंदोलनाला बसणार आहे आणि वाशीला असं म्हणालात की धोका व्हायची शक्यता. म्हणजे तुम्हाला तुमचं स्पष्टता नाहीये का या मुद्द्यावर? आरक्षण मिळालं हेच खरंच आहे, कारण आरक्षण काय तिथं कुठं एखाद्या गोणीत किंवा घमिल्यात ठेवलेलं नाही. म्हणून आम्ही म्हणलो होतो की जाणाऱ्यांना आरक्षणच घेऊन येणार. हे कायद्याचं राज्य आहे. इथं तुम्हाला काही गोष्टी मिळवायच्या असल्या तर अगोदर कायदा पारित करावा लागणार आहे, तरच ते घेता येणार आहे. आम्हाला जे पाहिजे होतं ते अध्यादेश निघालाय. आता अंमलबजावणीसाठी आंदोलन आहे. जून 2004ला कुणबी मराठा कुणबीचा ओबीसी मध्ये समावेश झाला. त्याला 20 वर्ष झाली. त्यानंतर राणे समिती झाली, मारुती गायकवाड समिती देखील झाली. एवढ्या 20 वर्षामध्ये एवढ्या तज्ञांना कळलं नाही की सगळी सोयरे शब्द टाकला असता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता. आणि तुम्हाला वाटतं की फक्त सगळी सोयरे शब्द टाकल्याने हा प्रश्न मिटणार? खाली कोणी राहतच नाही ना, खाली कोणी राहतच नाही ना. आणि त्यांना दोष नाही देणार मी, त्यांना सुचलं नाही किंवा ध्यानात नाही आलं. मी कोणावर तर आरोप करून किंवा स्वतःचं मत वाढवणार नाही. त्यांच्या विचारांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न त्यावेळेस केलेले आहेत आणि पाठीमागं आत्तापर्यंत केलेत. आम्हाला जे जे योग्य वाटलं, एक तर आम्ही सामान्य खेड्यातल्या पोरं आहेत, अडाणी पोरं म्हणूयात. आम्हाला जे जे शब्द योग्य वाटले त्या पद्धतीने वाटचाल केली. आणि त्या शब्दाला जर आक्षेपच आहे मराठ्यांचा म्हणतो, तर हे शब्द 3 महिन्यापासून सुरू आहे. तोपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन कोणी घेतलं का? किंवा तुम्ही सोशल मीडियावर काही मिळालं नाही टाकलं का? तुम्ही आता ते शब्द घेतल्यावर काही जण म्हणजे 50 जण, 1 करोड लोक एकीकडे, हे 5-50 जणांचे काही लिहिते त्याच्यावर उगाच उगत. मग तुम्ही इकडं 2-2.5 महिने मोकळा वेळ होता ना, हे शब्द नको किंवा हा काय तर. आंदोलनाच्या खर्चाचा एक विषय आहे. ओबीसी मध्ये आता एवढ्या मराठ्यांचा समावेश होणार आहे, त्यानंतर ओबीसी मध्ये अनेक जणांचा समावेश झाल्यानंतर तो जो कोटा आहे तो वाढवण्याची गरज लागणारच आहे ना. म्हणजे मूळ आरक्षण 52% आहे, तर ते आरक्षण वाढवण्याची गरज भासणारच आहे भविष्यामध्ये. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कारण ओबीसी कोट्यामध्ये जर मराठा कुणबी झाले असतील तर ते पुढे चालू प्रश्न आरक्षणला स्वतंत्र आरक्षण हाच एक पर्याय होता. तुम्हाला रोहिणी आयोग माहिती आहे? रोहिणी आयोग केंद्राने शिफारस केली, कारण ते केलं तर महाराष्ट्रातला आरक्षणात तिढा सुटणार आहे. कारण सगळे मराठी ओबीसीत घुसले तर त्यांच्यावर अन्याय होणार हे उघड आहे. आणि त्यासाठी फडणवीस भांडायला केंद्रात जायला तयार आहे. त्याच्यावर तुम्ही उत्तर देत नाही ते. मग याला तोडगा काय आहे? आणि अगोदर आम्हाला आरक्षण येऊ द्या ना, मग वाढायचं 200% वाढू ना. मग आम्हाला यायच्या आधीच वाटा शोधायला लागले लगेच की
त्यात मराठी आल्यावर असं होईल, मराठी आल्यावर तसं होईल. मराठी यायचे राहिले कोणचे? 70% मराठी आरक्षणात गेले. विदर्भ खानदेशात आम्ही एकटेच राहिलो, तर आमच्यामुळे कोणचा पाठवाडा लागला तुमचा? काही होत नाही. मग सगळे वाढवायचा ना तुम्हाला कोटा, सगळेजण मिळून अगोदर आम्हाला आत घ्या मग वाढू. आम्हाला एकट्यालाच वाढायसाठी लढायला लावा, आम्हाला टॉप आहे. ए सागर थांब, सागर बोल रे. अरे थांब ना बाबा. नाही दिला ना, तुम्हाला दिलं नाही काय? पहिला प्रारूप होतं त्याचं अधिसूचनेचं, याचं दुरुस्त्या काय करायचं. त्याच्यानंतर राजपत्रित अधिसूचना दिल्या ना, तुम्हाला दिल्या ना. तुम्ही ते वेगळे प्रश्न विचारतात म्हणून तुम्हाला आधी दिला. 4 भेताडात लवकरून तुम्हीच काढले. सरकारची जबाबदारी ती. त्यांनी 15 दिवस केस पाडलेला त्याच्यावरती, आणि आमचे वकील आम्ही रात्रभर त्याची खोलीत घेऊन बसलो होतो. बघा या आत्ताच काय आहे ती, वकील बांधव अभ्यासक त्या खोलीत बसलं. म्हणलं बघा आम्ही गावखेड्यातले पोरं आहेत, प्रामाणिकपणानं करतोय. इतकं बंक आम्हाला कायद्यातलं माहीत नाही. जनमताचा रेटा असला की एखाद्या गोरगरिबांचं कार्य होतं ते आम्ही काम करतोय. तुम्ही याच्यावर अभ्यास करा, तुम्हाला इंग्लिश जमती, सगळा गोंधळ बघा. ते 3 वाजेपर्यंत वाचत होते, त्यावेळेस होते तुम्ही सुद्धा 3 वाजेपर्यंत. आणि 3:30ला ते म्हणले हे ओके. मग मी जनतेत आमच्या पोरात गेलो, सगळे पोरं रात्री उठवले आणि सांगितलं असं असं आहे, काय करायचं बघा. जेव्हा त्यांना सगळं वाचून दाखवलं, वकिलांचं त्यांना सांगितलं की वकील बांधव हायकोर्टातले काही अभ्यासक आहेत, त्यावेळेस ते म्हणले मग आता यांच्यापेक्षा हुशार कोण असते. ते म्हणले मग ओके, कारण आम्ही गेलोच होतो त्या सगळ्या सोयऱ्यांच्या आदेशासाठी. आता कायदा त्याचा पारित होईल. पाटील साहेब, सर, माझा प्रश्न राजकीय नाहीये, पण तुम्ही आता एकंदर तुम्हाला सगळं म्हणजे फक्त मराठा नाही तर सगळ्याच जातीचे जे युवा पिढी आहे ती फॉलो करते, तुम्हाला आदर्श मानते, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? काय काम मंत्र द्याल किंवा त्यांना काय टिप्स द्याल? नाही, आता गोरगरीब करोडच्या संख्येनं मराठा 5 महिन्यापासून लढलाय, सगळ्या ताकदीनं लढलाय. स्वतःच्या घामाचे कष्टाचे पैसे वापरले, ताकद वापरले. आता फक्त शिका, तुम्ही मोठे व्हा, आरक्षण तुम्हाला मिळालंय. एवढाच संदेश आमच्याकडून. तुम्ही क्लास 1 क्लास 4चे अधिकारी हो, IPS IAS दर्जाचे अधिकारी हो, हीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा. तुमच्या अंगावर वर्दी चढलेले आम्हाला बघायचं आहे. याच्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावली, इथून पुढं सुद्धा लावणार. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. राम.